महाराष्ट्रातील एकही शेतकरी वाचणार नाही, कारण की हवामानाच्या बाबतीतला एक असा धक्कादायक अंदाज समोर आलाय ज्याने अक्षरशः मंत्रिमंडळाची झोप उडाली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक अशी तारीख सांगण्यात आली, एक असा दिवस सांगण्यात आलाय तो सगळ्यात वाईट ठरणार, कारण की त्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांवर कोसळणार सगळ्यात मोठं संकट। खरं तर पाऊस आता महाराष्ट्रात बंद झालाय। खरं तर पाऊस एवढा झालाच नाहीये। 50% भाग असा आहे की जिथे प्यायला आजच पाणी नाहीये। शेतकरी वाट पाहतोय की कधी चांगला पाऊस येईल, आपली पिकं वाचतील, पण तेवढ्यात एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय झाली की जिने अक्षरशः शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन आता सरकणार आहे। खरं तर 4-5 दिवसापूर्वी पाऊस थोडाफार सक्रिय झालेला पाहायला मिळाला होता। सगळ्यांना वाटलं आणखी जास्त पाऊस पडेल, पण काल अचानक सगळीकडेच पाऊस बंद झाला। सगळे ढगच गायब झाले। रेड अलर्ट, येलो अलर्ट नाही, सगळीकडे ग्रीन अलर्ट आहे। आता त्याची चर्चा सुरू झाली होती की पाऊस थांबतो की काय, पण अचानक महाराष्ट्रामध्ये एक भयानक घटना घडली। खरं तर टीव्हीला तुम्ही नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या बातम्या पाहिल्या असतील। खरं तर तेच संकट आता बिहारकडे सरकतंय आणि त्याचाच फटका महाराष्ट्राला बसणार। निसर्गाचा एक असा संकेत समोर आलाय की ज्याने अक्षरशः सगळी कामं बंद करण्याचा निर्णय आता घेतला जाणार। या तारखेपासून आता सगळं बदलणार, कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर तिन्ही बाजूनं एक असं विचित्र संकट येतंय जे गेल्या 150 वर्षात कधीच आलं नव्हतं। त्यामुळे आता एक तारीख जाहीर करण्यात आली, एक असा दिवस सांगण्यात आला की जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सगळ्यात वाईट ठरणार। लक्षात घ्या, ही माहिती, हा इशारा कुठला बनावट नाहीये किंवा हव्यातल्या गप्पा नाहीयेत, कारण की महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या समुद्रात एक अक्राळ विक्राळ चक्राकार स्थिती निर्माण झाली। खरं तर काल रात्री अचानक पाऊस बंद झाला। आज संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन झायला पाहायला मिळते। गेल्या 2-3 दिवसापासून सगळीकडे ऊन पडले। अचानक अशी परिस्थिती कशी काय झाली कोणाला काही समजत नव्हतं, कारण की त्याला कारण होतं समुद्रात तयार झालेली एक चक्राकार परिस्थिती। होय, खरं तर ही एक सुरुवात होती, कारण की अरबी समुद्रात एक चक्राकार परिस्थिती सुरू झाली। नेपाळमध्ये जो पूर आलाय आणि त्याचंच कारण आता महाराष्ट्राकडे सरकतंय। 2 तासाच्या आत बंगालच्या उपसागरात पुन्हा त्याच तीव्रतेची आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली। आता कुणीच याला खरं तर जास्त सिरियसली घेतलं नाही, कारण की पाऊस आता कमी झाला होता। पण तेवढ्यात जागतिक हवामान संस्थेने एक सॅटेलाइट फोटो आपल्या पंतप्रधानांना पाठवला। तो फोटो पूर्ण भारताचा होता। त्याच्यामध्ये नेपाळमध्ये जो हाहाकार सुरू आहे त्याचे चित्र तर होतेच, पण त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर आणि उत्तरेकडून म्हणजे नेपाळकडून आलेले एक तिसरं संकट महाराष्ट्राच्या मधोमध येताना दिसले। त्यामुळे अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली। एक तारीख आता जाहीर करण्यात आली। या तिन्ही ठिकाणाहून एक विचित्र स्फोट होणार असून शेतकऱ्यांना याचा सगळ्यात मोठा दणका बसणार। आता खरं तर याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाहीये, कारण की 3 वेगळ्या दिशेने महाराष्ट्राकडे 3 संकट येत आहेत। खरं तर हे कमी पाऊस किंवा जास्त पाऊस पडेल हे संकट नाहीये, तर एक तिसरंच विचित्र संकट शेतकऱ्यांच्या पिकांवर येतंय। खरं तर आजपर्यंत आपण पाहिलं की निसर्गातले सगळे बदल हळूहळू होत असतात। एका समुद्रात परिस्थिती बदलते, त्यानंतर दुसऱ्यात बदलते, पण यावेळेस दोन्ही समुद्रात एकाच वेळी सारखीच परिस्थिती बदलली आणि त्यानंतर उत्तरेकडून तिसरा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेनं धडकला गेलाय। आता बातम्यांमध्ये याची माहिती तुम्ही पाहायला लागला असाल। बातम्यांमध्ये नेपाळकडून बिहार, बिहारकडून उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशकडून मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्राकडे तुम्ही पाहिलं असेल। आता जी परिस्थिती नेपाळमध्ये झाली तशीच परिस्थिती धुळे जिल्ह्यामध्ये काल रात्री अचानक घडली। भर उन्हात अक्षरशः तिथे धोकादायक परिस्थिती आज पाहायला मिळते। विदर्भात उन्हामध्ये ढगफुटी झाली, तर मराठवाड्यातल्या एका गावात आज दुपारी अक्षरशः गारांचा पाऊस पडलाय, कारण की याचं कारण होतं 3 ठिकाणाहून येणारी संकट। आता खरं तर हे जे पाहिलं हा फक्त ट्रेलर होता, पण खरा पिक्चर या तारखेला सुरू होतोय। त्यामुळे आता जर तुमची मुलं शाळेत जात असतील, कॉलेजला जात असतील किंवा शेतकरी शेती करून कुठे बाहेर कामाला जात असतील, तर त्यांच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम सांगण्यात आलाय। सर्व लोकांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। एक तारीख जाहीर करण्यात आली। तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यात त्याचे नियम कसे असणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः शेतकऱ्यांना दिली आहे। पहा, 5 असे इशारे देण्यात आले। ते इशारे प्रत्येकाला पाळावेच लागतील। मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमकं कोणत्या कोणत्या तारखांना काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आणि कोणत्या तारखेला काय बंद, ते तिहेरी संकट कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर कोसळणार, कोणत्या 22 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार, सॅटेलाइटच्या फोटो त्या 3 दिशातून आलेलं ते संकट कुठे, कोणाला आणि कधी धडकणार, कुठे काय बंद आणि काय सुरू, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट दिवस येतोय, कारण की महाराष्ट्रावर होणार निसर्गाचा सगळ्यात मोठा हल्ला। 4-5 दिवसापासून मान्सून जो होता तो पूर्णतः थांबला होता।
काही ठिकाणी तर थोडाफार पाऊस येत होता, तर काही ठिकाणी परिस्थिती अवघड बनली होती. आता लोकांना वाटलं पाऊस बंद होतोय, पण त्यानंतर जी माहिती समोर आली ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की महाराष्ट्राभोवती निसर्गानं 3 दिशाने 3 संकटाचा महावेढ आखलाय, ज्यामुळे संपूर्ण प्रशासनाची आणि जनतेची धडकी भरली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणीबाणीच्या सूचना जारी करण्यात आल्या, कारण की राज्यातील 36च्या 36 जिल्हे एका चक्रात सापडणार आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार. पहिलं महासंकट येतंय पश्चिमेकडून, म्हणजे अरबी समुद्रातून. गेल्या 24 ते 48 तासात अरबी समुद्रात अति दमट बाष्पाचा असा काही अकराळ विक्राळ साठा तयार झालाय, ज्याने हवामान खात्याचे जुने रेकॉर्ड मोडले. एकाच वेळी प्रचंड क्षमतेचे ढग किनारपट्टीच्या दिशेने ढकलले गेले. अरबी समुद्रातील हवेचा दाब इतक्या वेगानं खाली घसरला की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं चक्राकार वारे वाहू लागले. अरबी समुद्रातून आलेला हा पहिला फटका इतका भीषण होता की ही माहिती मिळताच घाईघाईने मंत्रालयात रात्रीच मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली गेली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता शेतकऱ्यांनो, तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कोणते जिल्हे हाय अलर्टवर, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट, हे सगळं आता सांगण्यात आले. पण मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक सुरू होताच असतानाच दुसरी बातमी समोर आली, ज्यामुळे शाळा कॉलेजला आणि कामाला जाणाऱ्या लोकांसाठी निर्णय घेण्यात आला. प्रेक्षकांनो, मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती त्यावेळेस दुसरा थेट पूर्वेकडून अंदाज आलाय, थेट बंगालच्या उपसागरातून. आता काही लोक म्हणतील की बंगालच्या उपसागरात असं काय झालं, त्याचा महाराष्ट्राला काय फरक पडतो, पण इथे गोष्ट नीट समजून घ्या. तिथल्या आकाशातल्या ढगांची एक विचित्र आणि ताकदवर यंत्रणा शास्त्रज्ञांना सॅटेलाइटमध्ये दिसून आली. यावेळेच्या बंगालच्या उपसागरात एकाच वेळी प्रचंड कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि तिथून बाष्पाचे ढग थेट पूर्वेकडून विदर्भ आणि मराठवाड्याकडे सरकू लागले. हे वारे आता इतक्या ताकदीनं महाराष्ट्राकडे आलेत की जमिनीवरची अतिउष्ण हवा, आकाशातील थंड हवा एकमेकांवर आदळून एकाच वेळी विदर्भ आणि मराठवाड्यात कडकडाट सुरू झालाय. धुळ्यापासून ते विदर्भाच्या टोकापर्यंत जलप्रलयाची स्थिती निर्माण होणार. निसर्गाचा महाभयानक अवतार, दोन्ही समुद्रातला तांडव पाहून मुख्यमंत्र्यांनी आता यंत्रणेला मैदानात उतरवण्याचे आदेश दिले. पहा, तुम्हाला जरी वाटत असेल की सध्या ऊन आहे, पाऊस नाहीये, पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दुहेरी वेड्यानंतर आता खरी खळबळ उडाली, जेव्हा तिसरं संकट थेट नेपाळ आणि बिहारच्या साईडने उत्तरेकडून येते. या तिसऱ्या संकटामुळे अख्खा महाराष्ट्र बंद करण्याची निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली. आता सगळ्यात जास्त भीती वाटणारी तिसरी बातमी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या हवामान पट्ट्याकडून येतोय, तो मान्सूनचा ट्रप. मोसमी वाऱ्यांची एक द्रोणीय रेषा थेट महाराष्ट्राच्या मध्यभागी येऊन अडकणार. आता नीट विचार करा, पश्चिमेकडून अरबी समुद्राचे बाष्प, पूर्वेकडून बंगालच्या उपसागराचा साठा आणि उत्तरेकडून आलेली ती थंड हवेची लाट, या तिन्ही बाजूनी महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र येऊन हवेचा त्रिकोणी वेढा तयार केलाय. आकाशात चाललेल्या ढगांची प्रचंड कोंडी या तिन्ही बाजूने दाबल्यामुळे आकाशात बाष्पाचा एक भाग भीषण राक्षस तयार झाला, जो हळूहळू महाराष्ट्राच्या आकाशात फुटायला सुरुवात होणार. वैज्ञानिकांना धडका बसवणारा इशारा आहे. त्याची सुरुवात होणार 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर. होय, महाराष्ट्रामध्ये एक हाहाकार उडणार आहे. जवळपास 200 किलोमीटर अंतरावरून अंतराळातून एक फोटो काढण्यात आलाय आणि नेपाळच्या पुराचं कनेक्शन इथे दाखवण्यात आले. 5 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. 5 ते 10 सप्टेंबर या काळात मोठं संकट येणार. 5 सप्टेंबरचं संकट उत्तरेकडून येते, ज्यामध्ये नाशिकचा भाग असेल, त्यानंतर जळगाव जिल्हा, त्यानंतर धुळे जिल्हा, हा पूर्ण उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये हे होणार. त्यानंतर दुसरा फटका बसणार तो याच्यामध्ये किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि त्यानंतर घाटमाथ्यांना फटका बसणार. तर खरं तर ही जी घटना आहे, तर ही जी घटना होणार आहे, तर ही केवळ एक शक्यता आहे. आता जर एका परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर एक स्पष्टपणे तुम्हाला सांगण्याचा आमचा हेतू असा आहे की ही केवळ एक शक्यता आहे. तुम्हाला घाबरवणं, भीती पसरवणं किंवा घारबाट निर्माण करणं हा आमचा उद्देश अजिबात नाहीये. कारण की सोशल मीडियावर अनेक घटना किंवा अनेक गोष्टी सनसनाटी पद्धतीनं दाखवल्या जातात, पण आम्ही एक जबाबदार चॅनल म्हणून तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो की याच्या घटना आहे केवळ एक मॉडेल आहे किंवा केवळ एक शक्यता आहे. पण आपण सावध राहणं याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. तर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस झाला, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. धन्यवाद.